शहरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या गेटवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सचा एका तरुणानं गळा चिरून खून केला। हा खून झाल्याच्या नंतर खून कोणी केला, कशासाठी केला, या सगळ्या मागचं कारण काय, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अर्थात पोलिसांनी लगेचच तपासही सुरू केला होता। आरोपीच्या शोधासाठी पथकं सुद्धा रवाना झाली होती। त्यानंतर हा आरोपी अटकेतही आला आणि त्याने आता या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे आणि त्याच्याच कबुलीमधून हा खून किती किरकोळ कारणासाठी झाला हे सुद्धा उघड झालंय। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुसुम चांदेकर असं या सगळ्यामध्ये मृत्यू झालेल्या, खून झालेल्या महिलेचं नाव आहे। कुसुम चांदेकर ह्या यवतमाळ शहरामध्ये असलेल्या दत्त चौक परिसरामध्ये जे क्षोत्री हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नर्स म्हणून काम करतात। त्यांच्याच बरोबर त्यांच्या एक महिला सहकारी त्या सुद्धा नर्स आहेत, ज्यांचं नाव आहे अर्चना भगत। अर्चना भगत आणि कुसुम चांदेकर या दोघी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रच या ठिकाणी नर्स म्हणून काम करायच्या। या व्यतिरिक्त त्या ज्या ठिकाणी राहायला आहेत, जिथे त्या दोघींचं सुद्धा वास्तव्य आहे, घरं आहेत, ती सुद्धा अगदी समोरासमोरच आहेत। त्यामुळे घरी असल्यानंतर सुद्धा त्या दोघी कायम एकमेकींच्या संपर्कात असायच्या, हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा एकमेकींच्या संपर्कात असायच्या। मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे सगळे संबंध गेल्या 2-3 महिन्यांपासून बिघडलेले पाहायला मिळत होते। 2-3 महिन्यांपासून या दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद व्हायचे। या वादाचाच बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला। घटनेच्या दिवशी घडलं असं की कुसुम चांदेकर या हॉस्पिटलच्या बाहेर जाण्यासाठी निघालेल्या होत्या। त्यानंतर हॉस्पिटलच्या वरांड्याच्या समोरच, म्हणजे अगदी गेटच्या आतमध्येच, त्यांना हिमांशू भगत यानं अडवलं। आता हा हिमांशू भगत कोण आहे, तर अर्चना भगत यांचा 23 वर्षांचा मुलगा आहे। या हिमांशूनं त्यांना अडवलं, त्यांच्याशी काहीतरी वाद घालायला सुरुवात केली आणि हे वाद त्यानंतर इतके टोकाला गेले की हिमांशूनं सोबत आणलेला चाकू थेटपणे त्यांच्या गळ्यावरती फिरवला, त्यांच्यावरती वार करण्यात आले आणि गळा चिरून कुसुम चांदेकर यांची हत्या केली। कुसुम चांदेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना हा मुलगा त्या ठिकाणून पसार झाला आणि त्यानंतर इतक्या वर्दळीच्या ठिकाणी आणि हॉस्पिटलच्या समोरच अशा पद्धतीने खून झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ माजली। अवधूत नगर पोलिसांना या ठिकाणी घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। पोलिसही घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेचा पंचनामा केला, काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला। सीसीटीव्ही कॅमेरे असतील, टॉवर लोकेशन्स असतील, या सगळ्यावरून आरोपीची ओळख निष्पन्न करण्याचे प्रयत्न झाले आणि त्यानंतर हा आरोपी म्हणजे अर्चना भगत यांचा 23 वर्षांचा मुलगा हिमांशू असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली आणि पुढच्या 2 तासामध्येच हा तरुण जो आहे तो पोलिसांच्या अटकेतही आला। ज्या वेळेस पोलिसांनी त्याला अटक केली आणि या सगळ्या खुनाचं कारण विचारलं, त्यावेळेस त्याने इतकंच सांगितलं की याच कुसुम चांदेकर यांचे माझ्या आई बरोबर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाद व्हायचे आणि आई बरोबर सुरू असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी म्हणून मी कुसुम चांदेकर यांना संपवलं। म्हणजे अगदी किरकोळ कारण होती, शेजाऱ्यांमध्ये असलेले हे वाद होते आणि या वादातून या 23 वर्षीय मुलानं चक्क 45 वर्षांच्या या स्टाफ नर्सचा निर्घृण पद्धतीनं खून केला। आता हा आरोपी सुद्धा अटकेत आहे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळते। कारण इतक्या लहान वयामध्ये इतक्या किरकोळ कारणावरून एखाद्याचा खून करण्यापर्यंत जर हा आरोपी जात असेल तर ही किती विकृत मानसिकता आहे आणि ही मानसिकता आत्ताच ठेचली पाहिजे। त्यामुळे काहीही करून या तरुणाला या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा करा अशी मागणी आता पीडित कुटुंबाकडून सुद्धा येताना पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।